नमस्कार, मी संदीप दराडे. बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ असणाऱ्या देवठाण या आढळराव भागातील एक प्रमुख गावामध्ये आम्ही आलो आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करणारी खरं तर मंडळी आहे. सर्वसामान्य नागरिक मतदार जे आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत की कुठल्या राजकीय प्रवाहात ते आहेत आणि कोण नक्की होणार अकोल्याचा 2024चा पुढारी. चला तर जाणून घेऊया सर्वसामान्य नागरिकांकडनं त्यांच्या भावना. काय शेतकरी तुम्ही काय करता? टेलरिंग का टेलरिंगचं काम करता. काय विधानसभेची निवडणुका लागल्यात, काय परिस्थिती राहील राज्यामध्ये? काय आता ते नेमकं आपल्याला काय माहिती नाही. काय माहिती नाही, अंदाज नाही. आहे म्हणायला पण मग आता ते नेमकं बघताय बातम्या वगैरे बघताय तुम्ही? हो मग काय वाटतं राज्यामध्ये काय राहील? युतीचं आज बीजेपीचं सरकार आहे, त्यांच्यावर अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे, इकडे शरद पवार आहे, त्यांच्यावर आपले उद्धव ठाकरे आहेत किंवा बाळासाहेब थोरात आहेत. आहे ना. कोण राहील आता? शरद पवार, अजित पवार की दुसरं कुणी आणखी? अजित पवार अजित पवारांकडून राहील. बरं, डॉक्टर किरण लामटे तालुक्यात विद्यमान आमदार आहे. बरोबर आहे. माजी आमदार वैभव पिचडे, अमित भांगरे आज आहेत किंवा बाकीचे सगळेच जण काम करताय. कुणाच्या बाजूने जनता उभी राहील? अजित पवार. अजित पवार गटाच्या बाजूने राहील. दादा, काय नाव तुमचं? अशोक शंकर माने. अशोक शंकर मामे. राहू द्या. काय करता तुम्ही? काय नाही, आपले धंदा पाणी करतो. काय धंदा पाणी करता. काय परिस्थिती आहे राजकारणाची? आता राजकारणाची परिस्थिती भाजप सरकारनं, केंद्र सरकारनं, महाराष्ट्र राज्यानं सर्व कामं, रस्ते, रोड सगळे पाहिजे तसे केले, पण काही नाराजीमुळे लोकांच्या गडबडी झाल्याने तर आज गडकरींना एवढा निधी दिला आमच्या तालुक्याला 2000 कोटी अजित पवार गटाला. 2000 कोटी सगळे रोड, रस्ते, साफसफाई सगळी क्लिअर झाली. तरी पण भाजप या पक्ष लोक 100% नाराज आहे. कोण शेतकरी नाराज आहे का? म्हणजे शेतकरी पूर्ण नाराज आहे. बरं, काय राहील परिस्थिती? लोक शरद पवारांकडून जातील का अजित पवारांकडून जातील? आज महाराष्ट्रामध्ये तर सरकार आजच लिखित आहे का महाराष्ट्रात शरद पवारच्या 155 ते 160 जागा या डिक्लेअर आहे. बर, अकोला तालुक्यात काय परिस्थिती? अकोला तालुक्यातले अजून चित्र काही उघडे नाही, उमेदवार अजून काही जाहीर नाही, त्याच्यामुळे तालुक्यातलं काही ना काही सांगता येणार नाही सांगता. बरं, देवठाणच्या बाबतीत देवठाणच्या लोकांचे काय मत आहे? आता देवठाणचं मागल्या पाहिला 3033चं लीड होतं याला, डॉक्टर लामटेंना. हो. बरं, तर आता यांच्या सामने उमेदवार कोण उभा राहतो यावर डिपेंड आहे. याच्यावर डिपेंड राहील. बरं, नक्कीच. तुमचं नाव सांगा. मनियार वसीम. बरं, काय करता तुम्ही? आम्ही एक ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट आहे. काय वाटतं आता अकोले तालुक्यामध्ये इतके सारे उमेदवार ह्यावेळी राहणार आहे, एकच एक होईल म्हणून आता वाटत नाही. मागच्या वेळी झालं होतं. तर मग विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे आहेत का, जे म्हणताय मी मोठ्या प्रमाणावर विकास तालुक्यात केलेला आहे. माजी आमदार वैभव पिचडे, शरद पवारांकडनं आता अमित भांगरेंची चर्चा आहे. बाकी बरेच उमेदवार, मधुकर तळपडे असतील, सतीश भांगरे, सगळे. काय जनता कुणाच्या बाजूने कौल देऊ शकते? अंदाज काय तुमच्या देवठाणमधनं? काय परिस्थिती? नाही, ही पूर्ण देवठाणची नाही तर पूर्ण अकोले तालुक्यात जितके 150-160 गावं असतील माझ्या माहितीनुसार, तर संमिश्र आहे. कारण प्रत्येकाचा एक गट आहे. आणि लोक आता शरद पवारांच्या, आता अकोले तालुक्याची फाईट शरद पवार विरुद्ध अजित पवार गट आहे. हो. ही अकोले तालुक्याची फाईट असणार आहे, हे तर फायनल आहे. लोक शरद पवारांकडे बघतील की अजित पवारांकडे बघतील? माझ्या मते म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती, म्हणजे जर जनरेशन गॅप पकडला तर तुम्ही हाच प्रश्न वरिष्ठ व्यक्तींना विचारला तर ते गटाचं नाव सांगतील, शरद पवारांचं किंवा अजित पवारांचं. तर माझ्यासारखं व्यक्ती बोलेल का मी विकासाच्या बाजूने विचार करेन. विकासाच्या मी असं सांगू नाही शकत, कारण मत देणं हा म्हणजे एक गोपनीय असतो. 100% बरोबर. तर मी कोणाच्या बाजूने जाईल तर तिथं मी जे बटन दाबील आणि ते जर माझ्या विचाराचे असतील, निवडून आले तर मग माझं मत योग्य गेलं, आणि जर नाही गेलं तर मग ते विरोधी पक्षाचं काम करतील. आता हे व्यापारीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ 2 शब्द. काय नाव दादा तुमचं? किरण मामे. किरण मामे. आता तुम्ही खूप लोकांना भेटतात रोज, तुमच्याकडे तर वेगवेगळ्या वर्गातले लोक येतात, इतके लोक सारे वेगवेगळ्या गावांमधले लोक येतात. काय राजकारणाची परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? भाजीपाल्याचा व्यवसाय तुम्ही करताय, तुम्हाला शेतकऱ्यांची खरी प्रश्न माहिती आहे का? तुम्ही सगळा भाजीपाला विकताय. अवघड परिस्थिती, बाजार वाढले तर जास्त वेळ टिकून नाही राहू राहिले. भाजीपाल्याचे लगेच कमी होऊ राहिले. लगेच कमी. दुधाला शेतकऱ्यांना दुधाला आहे बाजार नाही. त्याच्यात आता ते लाडक्या बहिणीचे पैसे आले चांगले, पण बाकीचे लय ना बाजार वाढले, महागाई वाढली भरपूर, डबल झाली डायरेक्ट बाजार. किराणा तर बाजून लाडकी बहीण दिली, दुसऱ्या महागाई वाढली डबल.
काय वाटतं शासनाने काय केलं पाहिजे बुवा आता हे सगळं गोष्टी? काय एवढे पैसे वाटायची काही गरज नव्हती. लाडकी बहिणीची काय गरज काही नव्हती, नव्हती. पण महागाई नकोय. महागाई मापात राहिले सर्वसामान्य चाललं होतं बरोबर. मग आता हे काय होईल हे आता राज्यात शासन आहे, काय बदल होईल काय वाटतंय तुम्हाला, काय होईल आता हे? बदल- हेच शासन राहील. बदल होऊ शकतो. हा? बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो. बरं. आणि तालुक्याची काय परिस्थिती? तालुक्याची आता परिस्थिती आता हे अवघडच झाले सगळीकडे. अवघड झाली, खिचडी झाली सगळी. सगळी खिचडी काही तयार कळलं आहे. नाही. आपणच कुठं उभं राहावं हे कळणार. आपणच कुठं राहावं काय कळा. नमस्कार, बस. काय नाव आहे तुमचं? मी प्रमोद जोशी. प्रमोद जोशी. हा. बर बर. काय करता? मी पूजा अर्चा करतो, पूजा शेती अर्चा. करतो. शेती करता. हा. अरे वा. काय शेतकऱ्यांची परिस्थिती? शेत परिस्थिती आजचा बाजार आहेत भाजीपाल्याला, बर पण मागं नव्हते. बर. तेव्हा शेतकरी थोडे अडचणीतच आहेत. दुधाची काय? दुधाला बाजार नाहीये. दुधाला बाजार, हा. धान्याला बाजार कमी आहेत. बरं. काय केलं पाहिजे शासनाने शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी आहे ना शासनाने कर्ज माफ केलं पाहिजे. कर्जमाफी हा. पाहिजे, महत्त्वाचं. किंवा पुढे कर्ज माफ एकदा करायची. लाडकी ऐकून घ्या ना तुम्ही, माझं तर ऐकून बोला, घ्या. बोला, बोला. एकदा कर्जमाफी करायची, हा. पुन्हा करायची नाही. हा. ज्यांची दानदार आहे त्यांना कर्ज द्यावं शासनानं बरं. शेतकऱ्यांना. हा. आणि एकदा दिल्यानंतर वीज बिल फुकट करावं. हा. शेतकऱ्यांच्या मुलांना फ्री शिक्षण करावं, मुलगा असो किंवा मुलगी असो. आरोग्य फ्री करावं. बरं का. शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिलं हा. तर या देशाचं भलं होईल. तर बोलवेल. म्हणजे शेतकरी सुखी हा, झाला तर शेतकरी- देशाचं हा, भलं होईल. हा. शेतकरी महत्वाचा. हा. बरं, काय आता ही राज्यात विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे, 1-1.5 महिन्यात नाही, वैभव पिचड येणार निवडून. आमचा भाजपचा मेंबर येणार. अकोला हा, तालुक्यात हा. वैभव पिचड. हो येणार. नाव सांगा तुम्ही. सुधीकानंद दगडे. बरं. हं. काय आता ही राजकारणाची परिस्थिती झाली आहे राज्यात, विधानसभेची निवडणूक आहे महिनाभरात. हं. काय वाटतं तुम्हाला, काय होईल? काय एका चुताडच आहे, लाडकी बहीण योजना आणली त्यात हा. काय उपयोग नाही, आखी महागाई करून ठेवली. महागाई वाढली. हो, सामान्य लोकांना कमी पाहिजे, कमी याच्यात सामान्य लोकांचं म्हणणं आहे का महागाई कमी पाहिजे. कमी पाहिजे. हे लाडकी बहीण कोणती योजना नको आम्हाला, लाडकी पीएम किसान नको, लाडका दाजी, कोणतीच नको, फक्त कमी केलं पाहिजे. कोणते मालाचे भाव शेतीमालाचे भाव नाही, ते तर केलेच पाहिजे, वाढवले पाहिजे. काय, सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीनचे काय आहे तेच बाजार आहे, आणि तेलाचे बाजार वाढवले. त्यालाच वाढले. हा, दुधाचं काय? दूध तेच आहे. बरं. तालुक्यामध्ये काय परिस्थिती, काय वाटतं काय होईल? म्हणजे आमदार कोणता पाहिजे का? तालुक्यामध्ये लोक आज आता तालुक्यातली फाईट जी असेल ती हं. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी असेल. हो हो. उमेदवार ते दोघांचे असतील. हं, हं. तर आता तो पक्ष फुटलेला आहे. हं. मग आता डॉक्टर किरण लामटे आहेत, अजित पवारांकडनं आहे, हं. शरद पवारांकडनं अमित भांगरे असू शकतात अशी शक्यता आहे. हं. वैभव पिचडे म्हणताय निवडणूक लढायची. हं. काय वाटतं, तळपडे साहेब आहे किंवा तिकडं सतीश भांगरे, मारुती मेंगाळे, शरद पवारचा गट येईल निवडून. शरद पवारांचा गट जो कोणी उमेदवार असेल, कोणी असू तोच येणार. जनता शरद पवारांच्या बाजून उद्धव ठाकरे शरद पवार दुधाला हमी भाव भेटले पाहिजे, काय वाटतं? भेटले पाहिजे ना. भेटले पाहिजे. हं. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. निलेश गावटे. काय करता तुम्ही? आम्ही इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. बरं. काय वाटतं राज्यात ही परिस्थिती आहे, आज विधानसभेच्या निवडणुका लागत आहे, आघाडीचं सरकार 100% येईल. आघाडीचं राज्यात सरकार आहे. हो, महाआघाडी. काय शेतकऱ्यांच्या लोकसभेवरनं काय सांगतो, लोकसभेलाच आघाडीचे भरपूर सीट आलेले आहेत. परिस्थिती? बरं. देवठाण गाव काय म्हणते? गावाचं नाही सांगू शकत मी, वैयक्तिक सांगू शकतो. वैयक्तिक सांगू शकतो. बरं. आणि तालुक्यामधली जी परिस्थिती आहे आज, हं? डॉक्टर किरण लामटे आहेत विद्यमान किंवा बाकी सगळी मंडळी तुम्ही बघता, अमित भांगरे, हो, हो. वैभव पिचड. काय जनता कुणाच्या बाजून राहील, काय कौल देईल? शरद पवार, अजित पवार कुणाच्या बाजून राहू शकतो? एकाच एक झालं तर शरद पवारचे उमेदवार निवडून येणार. तसं किरण लामटे सरांचं पण काम चांगलं आहे, काम आहे, विकास पण आहे. महाआघाडीचं सरकार आलं आणि हे विरोधी पक्षाचे आमदार आले तर निधीला प्रॉब्लेम येणार. बरोबर. तुम्ही जर सत्तेकडे असेल तर निधी आणता येतो. हे सरकार तुमचं म्हणणं आहे महाविकास आघाडीचं हो, येणार. 100%. महाविकास आघाडी. बाबा नमस्कार. नमस्कार, बोला. काय काय आहे तुमचं नाव, काय आहे? माझं नाव रत्नाकर जनार्दन जोशी. काय परिस्थिती आहे राज्यात आज? राज्य परिस्थिती अराजक आहे. अराजक हा. काय? राज्य चालू नाही जातो सगळे. ही आब कधी ही लाडकी बही काय ही काय लाडकी बहीण आवडली नाही. नाही योजना? नाही कोणती जरा आवडली नाही. त्याला तर फ्री करून द्यायचो, माफ करायच्या. तुम्ही माफ करण्यापेक्षा महागाई कमी करा. महागाई कमी. हा. बरोबर. महागाई कमी केली, ज्या गोष्टी आपल्याला रोज लागतात त्या त्याच कमी गोष्टी करा. पाहिजे. हे देऊन काहीच बघू नाही. जे काही फक्त शेतकऱ्याचं कर्ज जे आहे ना, आणि शेतीमालाला हमी भाव शेतीला हलमाव, शेतकऱ्याचं कर्ज कमी करणं आणि या योजना बंद करणं. बंद. नंतर मुलीचं शिक्षण, मुलांचं शिक्षण सुकर करणं,
आरोग्य काय वाटतं विधानसभेत लोक कुणाच्या बाजूने राहतील काय सांगता येणार नाही. ते नाही सांगते. एकही जण नाही, एकही पक्ष आज नाही, एकही पक्ष आज सोयीवर नाही, एकही पक्ष सोयीवर नाही. एकाला हा प्रत्येक नाही पण आता कुणाला तरी निवडून देणंच आहे ना. जो येईल तो येईल, पण प्रत्येक पक्ष दुसरा कुरकुर करतो. तुमचं आता एकंदरीत आता म्हणणं आहे ऐकूया, शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे. नाही शेतकऱ्याचा विचार झाला पाहिजे. आता लाडकी बहीण काळच होतं, आम्ही याच्यावर चांगली करू म्हणजे काय बोजा कोणावर जनतेवर. जनतेवर मग काय त्याचा या योजना ठेवायला नको आहेत. योजना नको. पण योजना म्हणजे हमी आरोग्य विमा काय शिक्षण इथं दवाखान्यात आरोग्य सुविधा मिळतात का तुम्हाला हा, देवठाणमध्ये? काय? दवाखान्यात सुविधा मिळतात? काही मिळत नाही. सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात काहीही औषध नाही, काहीच नाही भेटत. एकही औषध पित्ताची गोळी सुद्धा मिळत नाही. नाही मिळत. हा मग काय पिते दवाखान्याचा हा बाजू ठेवलाय 27 कोटीचा, त्याचं काहीच बघ नाही, काही मिळत नाही त्याचं काही, उपचार नाही. काहीही मिळत नाही. ते म्हणताय खरं सरकारी दवाखान्यात काही उपचार नाही. सरकारी दवाखाना माझ्या मते पद रिक्त आहेत, MBBS डॉक्टर नाही आहेत आणि आज संडे तिथे अवेलेबल सुद्धा माणसं कमी असणार. कोणीतरी असेल शिपाई वगैरे कोणी, बाकी नसतं कोणी. हो. काय हीच परिस्थिती आहे. हीच परिस्थिती हीच आहे. सरकारी कोणती दवाखान्यात गोष्ट- उपचार नाही. माझ्या बंधूला कुत्रा चावलं, ती लस सुद्धा त्याला भेटली नाही. त्यांनी नाही, नाशिकला पाठवलं, त्याला नाशिकला लस- पाठवलं कुत्र्याची, नाशिकला जा म्हणून रात्री 10 वाजता नाशिकला गेला तो. पण आमच्या उपलब्ध नाही. पुढे जाणून घेऊ आपण. दादा काय नाव तुमचं? योगेश बराडे. योगेश बराडे. काय करता तुम्ही? आमचा व्यवसाय. व्यावसायिक. हम्म. बरं. राज्यामध्ये विधानसभेची निवडणुका सुरू होत आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यात मतदान करायचं आहे आपल्याला. आपला तो प्रमुख अधिकार आहे आणि त्यावरच आपलं शेतकऱ्यांचं आयुष्य आहे किंवा सर्वसामान्यांचं आयुष्य आहे, सुविधा आहे. काय वाटतं राज्य शासनाने काय केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत? काय व्यथा आहेत आज? शेतकऱ्याच्या बाबतीत व्यथा, शेतकऱ्यांना पहिल्यांदी जो हमी भाव आहे कांद्याचा तो प्रथम दिला पाहिजे. सोयाबीन, कांदा, दूध दूधचा पहिला दिला पाहिजे. दिला पाहिजे. आणि महागाईचं काय? महागाई तर प्रचंड वाढून ठेवली आता. हो ना. आता या लाडक्या बहिणीचे पैसे दिल्यापासून तर खूपच वाढली. लाडकी बहीण नको का? नाही लाडकी बहीण तर पाहिजे, बरं. पण आता ती घरच्यांना पाहिजे. करू नका. बरं. हा आणि त्याच्यानंतर जे भाव वाढलेत त्या भावाला पण थोडस नियंत्रण ठेवलंच नियंत्रण ठेवलं पाहिजे. काय वाटतं राज्य शासनामध्ये आता काही बदल होतील का? बीजेपी आणि हे जे युतीचं सरकार आहे आणि महाविकास आघाडी शरद पवार आणि त्यांचं आहे तर ते येतील. काय वाटतं काय परिस्थिती आहे राज्यामध्ये? आता राज्यामधली परिस्थिती अशी आहे का प्रथम ज्यांचा जो फॉर्म्युला ठरलाय ना तोच चुकीचा ठरलाय. तोच चुकीचं ठरलं. बरं. कारण आता जो महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे का ज्याचे जास्त आमदार त्याचा, पण आता हे जर मुख्यमंत्री आणि मग हे जर एकमेकाला पाडायला लागले तर मग काय करायचं? तालुक्याची काय परिस्थिती आहे? कारण आता विद्यमान आमदार म्हणताय मी खूप विकास कामं केलेली आहेत. वैभव पिचड माझे आमदार आहे किंवा आता शरद पवार गटाकडून अमित भांगरे, मधुकरराव तळपडे पण प्रयत्न करताय, सतीश भांगरे, मारुती भांगरे, असे अनेक जण आहेत. एकाच एक होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. अशा परिस्थितीत जनता कुणाच्या बाजूने राहील? कारण फाईट ही अकोले तालुक्याची शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी असणार. बरोबर. वातावरण ते निर्माण होऊ शकतं. काय वाटतं जनता कौल कुणाला देईल? जनता आता 99% तर ज्यांनी कामं केलेत त्याच्या बाजूने आहे. डॉक्टर किरण लांबे. डॉक्टर किरण लांबे बाजूने तुमच्या माझ्या विचारानुसार. तुमच्या विचारानुसार. परंतु आता जर आम्ही ज्या पक्षाची पहिल्यापासून आम्ही आहे काँग्रेसची माणसं, बरं. पण आता काँग्रेस विचाराची माणसं. मग आता काही जण विचार करतील का आपला जो नेता आहे तोच धरायचा. महाविकास आघाडीचं महाविकास आघाडी एक निष्ठ म्हणून म्हणजे बाळासाहेब थोरात म्हणतील तसं चालायचं. तसं चालायचं असं आहे. अजून बदल भरपूर होणार. अजून परंतु आता अजून परत 15 दिवसात बदल होते. हा जर पिचड साहेब इकडे गेले राष्ट्रवादी तर परिस्थिती परत वेगळी राहील. ते काही होऊ शकते, ते नाही सांगता ते येत. नाही सांगता येत. इलेक्शन राजकीय परिस्थिती बदलू शकते. ठीक आहे. चालेल. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? वैभव रामारी काळे. वैभव रामरी काळी. हो. काय शेतकरी? हो शेतकरी. बरं काय शेतात? सध्या आहे मका, हा. सोयाबीन वगैरे. मका सोयाबीन वगैरे आहे. बरं काय परिस्थिती आहे आज राजकारणाची? विधानसभेची निवडणूक आहे राज्यात पुढील 1.5 कसं आहे महिने. माहिती का, राजकारणी विषय बोलणं म्हणजे फार चुकी. चुकीच झालंय. हे फार तर मोठं- शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहे ते सांगा आता तुमच्या. व्यथा भरपूर आहे पण आता ते कुणी समजून घेतलं पाहिजे ना. दूध आहे का सर? मग दूध किती धंदा दूध आहे आहे? 40 लिटर आहे. 40 काय भाव पडते? आता काय 28 रुपये 29 रुपये. हे काय नुसतं गाजरच दाखवायचे काम करताय. अनुदान देणारे 7 रुपयांनी, गडीत 5 रुपयांनी. भेटलं का नाही? एक भेटलं 1 महिन्याचं, पण मग ते आपले एवढे मग एवढ्या दिवसांमध्ये एकच महिने झालं फक्त. हो
आता त्याला एवढे गंज आंदोलन गाजर होऊन एकच महिना झाला. एकच महिन्यात दिले त्यांनी. बरं. काय वाटतं आता शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे, दुधाला हमी भाव दिला पाहिजे? अहो, सगळ्याला लाडकी दिलाच बहीण- पाहिजे. ते लाडकी काय बहीण. लाडकी बहीण ते काय फक्त भूषाने त्यात काय आहे सांगा बरं. तेल तेवढं वाढून दिलं काय त्याच्यातून काय आहे? तेल दिलं वाढून हा, ते आहे. काय म्हणजे काय या गोष्टीचा काही हे सोयाबीनला नाही. हमी भाव पाहिजे हो. तेलाचे भाव वाढवले. सगळ्यालाच पाहिजे दुधाला हमी भाव पाहिजे, शेतीमालाला प्रत्येकाला पाहिजे. तुम्ही किराणा दुकानात जा सगळ्याला हमी भाव आहे. तसं बरोबर. शेतीमालाला का नाही? नाही, काय वाटतं आता राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, एका बाजूला युती आहे, एका बाजूला आघाडी आहे. हम्म. आज शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. लोक काय विचार करतील? कसं आहे माहिती का, मांडणारा व्यवस्थित जर असला तरच या गोष्टी हे तरच. होणार आहे. मांडणारा काय असतो, जर समजा त्याला जर मध्ये परत काय भेटलं तर ते बदलू शकतात. त्याच्यामुळे बरोबर. कोणचीच गॅरंटी देता नाही. कोणाचीच गॅरंटी देता येत नाही. तालुक्यामधली परिस्थिती काय आहे? तालुक्यामध्ये आता माझ्या विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबे आहेत, चांगला वैभव पिचड. कार्यरत माणूस आहे, काय अडचण नाही. वैभव पिचड आहेत, शरद पवारांकडनं अमित भांगरे आहेत. किंवा माणसं आहे सगळे चांगले, पण ते व्यथा त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे ना. आपल्या एवढीच अपेक्षा आहे फक्त. काय तालुका कौल कुणाला देईल काय वाटतं? सध्या तर लांब त्यांचीच आहे त्याच्यामुळे. लांब तीन चर्चा आहे सध्या, म्हणजे अजित पवार गटाकडनं लोक आहेच. राहतील. तर काय परिस्थिती शेतकऱ्यांची, काय परिस्थिती? शेतकऱ्यांची परिस्थिती तर आता सध्या तरी बिकट आहे. बिकट आहे. हो, कारण की कसं आहे माहिती आहे हं. का, आजच्या स्थितीला शेतकऱ्यांना उत्पन्नाची बाजू खूप दिली जाईल. दिल्ली झाली. बरं. राजकारणाचं फक्त राजकारणात लक्ष आहे, शेतकऱ्यांचं लक्षच नाही. शेतकऱ्यांचं नाही. का तर फक्त लाडकी बहीण लावून धरायची. हम्म. शेतकऱ्यांसाठी काहीच नाही हमी त्यांच्याकडे. भाव दिला पाहिजे का? हमी भाव दिला पाहिजे, दुधाला, दुधाला, सोयाबीनला. कांद्याला. हो, बरं. हमी भावाची गरज. हमी भावाची गरज आहे. त्याच्यात शेतकऱ्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे. शेतकऱ्यांचं कर्ज भाऊ खूप झालेले आहे. हम्म. लाईट रातची हम्म. ती पण पूर्ण दाबाने कधीच नाही. बरोबर. हा? काय आता राज्यात विधानसभेची निवडणूक आहे, आपलं 5 वर्षात आता एकदा अधिकार आहे आपल्याला मतदानाचा. हा. आणि खरं तर आपले जे प्रश्न आहे सोडवायचे ते प्रश्न त्यांच्याच हातात आहे. त्यांच्याच हातात आहे. बरोबर पण आहे ना? मग मग आता आपले अधिकार आपण वापरणार हा. आहे. मग युती का महाविकास सगळे आता तर या 5 वर्षात खूप उलटापालट झाली सगळी. झाली आता ती काय त्यांच्या वाटतं? जागेवरती झाली. काय वाटतं काय होईल राज्यात? आता ते आपण नाही सांगू शकत. नाही सगळं सांगू शकत. सगळं बरं, समाजाच्या हातात तालुक्यामध्ये आहे. आता परिस्थिती आहे, विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबे, चांगला माणूस आहे. शरद का- पवार का- गटाकडनं अमित भांगरे, नाही, माझे किरण आमदार लांबे तर वैभव कार्य पिचड. करणार आहे का? कार्य करणारा माणूस आहे, बरोबर आहे. मग आता ही जी आता फाईट होणार आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार, जे कार्य करल त्याच्या बरोबर साथ किरण समाजाचे राहणार. लांबेंच्या बाजूने हो. लोक राहू शकतात राहू तुमच्या शकतात. देवठण गावात. हो. काय व्यथा आहे ग्रामीण भागातल्या लोकांच्या? ग्रामीण भागाच्या लोकांची व्यथा अशी आहे की आज महागाईचा आगडोंब वाढत आहे बरं. आणि वाढणार आहे. बरं. तो आगडोंब माझ्या हिशोबाने हे जे शासनाची खिरापत वाटप चालू आहे, रेवड्या वाटप चालू आहे, यामुळं महागाई बेलगाम वाढत आहे. केलं का मग? आणि GSTच्या नावाखाली जो पैसा गोळा केला जातो तो पैसा अधिक असंघटित कामगारांचा खिशावर त्याला मारतंय शासन. म्हणजे अगदीच सांगायचं तर असंघटित कामगारांचे EPF नावाखाली अब्जावधी रुपये, 50 अब्ज रुपये दर महिन्याला केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होतात. म्हणजे अकोले तालुक्यात इलेक्शन होत असताना शरद पवार आणि अजित पवार हा विचार न होता स्थानिक माणसावर इलेक्शन जाईल असं हो. म्हणायचंय. शरद पवार, अजित पवार या दोन्ही मातब्बर नेत्यांवरती थोडाफार हे विचार होईल त्यांचा, पण बहुसंख्य लोक त्या इथल्या स्थानिक आमदाराच्या काम कर्तृत्वावरती बऱ्यापैकी प्रभाव पडेल. ठीक आहे. राज्यामध्ये वातावरण निर्माण झालंय, 1.5 महिन्यात मतदान करायचंय, अनेक उलथापालट झाल्या राज्यात. तालुक्यातही वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होऊ राहिलं. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या व्यथा आहेत आज. काय राहील परिस्थिती राज्यामध्ये? मतदारात गोंधळून गेला, काय कोणाला मत द्यायचा हाच प्रश्न आहे. हाच प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं काय असं कॉन्फिडन्स काय सांगताय कोण? बरं, तालुक्यामधली काय परिस्थिती? तालुक्यात उलट जास्त गोंधळ आहे. आणखी गोंधळ? आपलं डबल गोंधळ आहे बरेच तालुक्यात. उमेदवार आहेत नाही पार्ट्या फुटल्यामुळे उमेदवारी वाढली, पार्ट्या कुठल्या? उमेदवार वाढले त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. बरं, आता हा राजकीय भाग झाला. हम्म. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या व्यथा आहेत, याच्यावर काय कुठलं सरकारी यांनी काय काम केलं पाहिजे? म्हणजे आज कांदा असेल, सोयाबीन असेल, दूध असेल, कांद्याला बेसिक किमती आधार दिल्या पाहिजे आणि त्या भीतीने SMP वाढीत आहे. किती रुपयाने वाढीत आहे? वर्षाला 10-12 रुपये. हा. शेतीची खताची गोण झाली 2000 रुपये. हा. लेबर वर्किंग काम करीत नाही. हा. खत एवढी मागली, औषध एवढी मागली
आणि शेतीचं उत्पन्न पिकवल्यानंतर त्याचे पैसे होतील, कारण याची गॅरंटी नाही. गेली 5-7 वर्षापासून शेतकऱ्याच्या हातात काय नाही, पूर्ण शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे. या अनेक योजना, लाडकी बहीण योजना आणली. आता परत काल कोणीतरी घोषणा केली, आम्ही निवडून आलो तुम्हाला 3,000 देणार. म्हणजे परिस्थितीच काय, म्हणजे तुम्हाला निवडून यायचे पण ते हालत नाही. हमी भाव शेतकऱ्याला बेसिक सुधारणा दिल्या पाहिजे. या वरच्या बेसिक शेतकरी सुधारला त्याच्याच पूर्वी आपोआप सुधारतील ना. बेसिकच नाही तर त्या वरच्यावर याला काय फायदा, फक्त मतापुरतं राजकारण चालू आहे. देवठाणगावची बाबा काय परिस्थिती देवठाणमध्ये आज म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा इतर गोष्टीमध्ये काय कशा पद्धतीचं काम आहे? देवठाणमधली परिस्थिती फार भयानक आहे. आमची 4-5 वर्षापासून कामांचा त्यावेळेस सगळे कमिशनवारी कामं चालू, कामाला क्वालिटीने जसा पुतळा पडला शिवरायांचा तशीच कंडिशन आहे सगळ्याच विभागात. म्हणजे जो तू पैसे खायला उभा राहिला, बाकी काय अपेक्षा नाही, कोणाची चिंता नाही समाजाची. स्वतःच कसं भागल याच्यावरच जनता आली आता. त्यामुळे समाज व्यवस्था बिघडली, पुढे इथं बिघडली, मग समाज व्यवस्था बिघडली, समाज तरी पुढे जागेवर साथ देतोय चांगल्या माणसाला, नाही देत ना. जिकडे माल असला तिकडे पळतोय असा समाज. आरोग्याची सुविधा मिळते इथे? आरोग्याची मिळते. बाकी काय प्रश्न आहे अजून तिथले? पाण्याचे प्रश्न? पाण्याचा तर जलजीवनचं चालू आहे आमच्या कामात. पाण्याचा आम्हाला बेसिक प्रॉब्लेम खालच्या भागात नाहीच आहे. वाडी वस्ती धरणाचा वरचा पट्टा आहे, वरखवाडी एरिया आणि दुडक, तिकडे पाण्याचा आम्हाला जास्त प्रॉब्लेम. बाकी इकडे घरोघरी पाणी, प्रत्येक शेतकऱ्याला विहीर आहे, मोटर आहे, स्वतःचं पाण्याची नाही आमच्या अडचणीत. आमच्या वाड्याला तिथे होते वाडी वस्ती. आता तालुक्यामध्ये साहेब परिस्थिती अशी असणार आहे, जरी बरेच उमेदवार उभे राहिले पण एकंदरीत चित्र असं दिसतंय की शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा पद्धतीचं कुठेतरी वातावरण होऊ शकतं, उमेदवार जे कोणी असतील. तसं वातावरण झालंच आहे ना. तर काय राहील परिस्थिती, कोणाच्या बाजूने कौल जनता देईल? एवढं नाही डिफरंट सांगतो. नाव सांगा तुमचं. मी अब्दुल इनामदार. आज आपण बघतोय देवठाण किंवा परिसरामधले सगळे जो शेतकरी वर्ग आहे किंवा जे दूध उत्पादक शेतकरी, कांदा टोमॅटो उत्पादक शेतकरी असतील किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, यांच्या काय व्यथा आहे आज, म्हणजे काय परिस्थिती तुम्हाला काय वाटतं? मी एक शेतीमालाचा व्यापारी म्हणून, भाजीपाल्याचा व्यापारी म्हणून सांगतो का जे शेतकऱ्याचा जो माल आहे त्या मालाला सगळ्यात महत्त्वाचं पहिले जे धान्य स्वरूपाचे जे शेतीमाल आहे त्यांना तर नक्कीच हमी भाव मिळायला पाहिजे. कांदा टोमॅटो ह्या मालांना सुद्धा म्हणजे हमी भाव तर नाही मिळणार, पण एक स्पेसिफिक एक असा फिक्स भाव पाहिजे का जेणेकरून शेतकऱ्याचा जो मालासाठी जो शेतीमध्ये खर्च होतो तो खर्च तरी बऱ्यापैकी निघून एक 20% 25% पैसे तरी शेतकऱ्याला उरलेच पाहिजे, तरच शेती हा व्यवसाय चालेल, अन्यथा शेती व्यवसाय मोडकळीत निघेल. नाव सांगा दादा तुमचं. हरिदास गणपत जोरवर. हरिदास गणपत जोरवर. काय शेतकरी काय शेतात? शेतात आता कांदे, टोमॅटो होते, कोबी होते, दूध वगैरे नाही? दुधाचे शेतकरी नाही? दूध पण आहे ना. दूध पण आहे. तर काय व्यथा आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची दुधाच्या बाबतीत फार वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांना जे अनुदान देतात त्या अनुदानाऐवजी डायरेक्ट हमी भाव दिला पाहिजे. लाडकी बहीण दिली तर इकडे तेलाचे बाजार वाढले. आता परत जे 100-150 150-200 रुपयाचे स्टॅम्प होते ते कालपासून बंद झाले. डायरेक्ट तुमचं प्रतिज्ञापत्र 500 रुपयाच्या स्टॅम्पवर करावं लागतं आता. म्हणजे आता शेतकऱ्यांचे मुलांनी शाळा शिकायचीच नाही, काही प्रतिज्ञापत्र करायचीच नाही का, म्हणजे पैसे वसुलीला सुरुवात झाली लगेच सुरुवात झाली. आता विधानसभेच्या निवडणूक आहे, 1.5 महिन्यामध्ये मतदान आहे, जो आपला प्रमुख अधिकारी आहे आपल्याला तो बजवायचा आहे. तर राज्यामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे, पक्ष भरपूर फुटलेले, युती आघाडी या सगळ्या गोष्टी झाल्या, काय वाटतं काय परिस्थिती राहील राज्यामध्ये? आता सध्या पक्षाची फाटाफूट झालेली आहे. सगळं लोकांनी मतदारांनी डोळ्यांना बघितलेले कुणी केलं काय केलं, आणि आता लोक काय करणार आहे, शक्यतो जो उमेदवार कामाचा आहे, जो काम करतो त्याच्या पाठीमागं रोख राहतील असा एक आमचा अंदाज आहे. काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी किंवा तालुक्यातली काय परिस्थिती राहील? तालुक्यात आता शेवटी ज्यांनी कामं केले, विकास कामांच्या बाजूने लोक राहतील असा एक अंदाज आहे. नाव सांगा. शिवनाथ विठ्ठल गिरे. शिवनाथ विठ्ठल गिरे. काय शेती करताय? शेती करतो आहे थोडीशी, पण नाही परवडत शेती. नाही परवडत. का बरं नाही परवडत? अहो खतं महाग झाली, औषधं महाग झाली, त्याला कांद्याला बाजारभाव भेटत नाही. हो, आणि एक तर हे हवामान आपल्याला साथ देत नाही. आता हे सगळं गावात गेलं पावसानं. म्हणजे काय शासनाकडनं काय अपेक्षा, काय करावं? शासन काय करीतच नाही हो गरिबांना. काहीच करीत नाही. मग लाडकी बहीण योजना दिली?
लाडकी बहीण काय किती दिवस खाणार आहे? त्याच्यात भागत नाही खर्च, काय भागणार आहे त्याच्यात? नाही भागत. नाही भाग. आता हे विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या राज्यामध्ये, 1.5 महिन्यावर मतदान हं. खर तर आता तुम्ही जितके प्रश्न बोलताय हे सगळे ते पुढाऱ्यांच्याच हातातले. आता कुणी पार्टीचा गेला हा. तरी शेवटी न्याय त्यांनाच द्यायचा ना आपल्याला. आम्ही शेतकऱ्यांना न्याय मग मिळालाच आता काय पाहिजे. होईल राज्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला? काय आता कोणी आलं ना, हं. कोणी काय करत नाही, काहीच करीत काहीच करत नाही. भाजप येऊन राष्ट्रवादी येऊन कोणी येऊ. आता अकोले तालुक्यात तर परिस्थिती अशी का डॉक्टर किरण लामटे जे विद्यमान आमदार आहे हं. त्यांचं म्हणणं मी मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे. हो केलेलं आहे ना. आणि विरोधामध्ये आता माजी आमदार वैभवराव पिचडे हं. किंवा शरद पवार गटाकडनं अमित भांगरे, मधुकर ताळपडे, सतीश बांगर, मारुती मेंगार, काय वाटतं जनता कोणाच्या बाजूने राहील? ज्यांनी काम केले त्याच्या मागे जनता जाणारच. बरं. असं तरी किरण लामटेचं आता 2 वर्ष त्याचा जेवढा विकास झाला तेवढा म्हणजे 15-20 वर्षातही झालेला नाही ना. काय विकास कामं झाले तुमचे? विकास म्हणजे प्रत्येकाच्या गावात फुल नाही फुलाची पाकळी त्याने दिलेली. आज सभा मंडप का होईना दिला. दिलेले. त्यामुळे परत इकडे वरकडवाडीला आता विहिरीचं काम त्यांनी पडलेली होती, विहीर तिला दुरुस्तीला पैसे दिलेले. दिले होते. हो. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील तुम्हाला? शेतकऱ्याचे काय, शेतकरी आहे तसं मारणार आहे, त्याला नाही कोणी वाढली. काय सरकार काय महाविकास आघाडीचं येईल का बीजेपीचं येईल? त्याचं तेवढं नाही अनुभव आपल्याला कोणचं येईल ते.